नमस्कार. मागील तासिकेला आपण प्रकरण 1 आद्य शेतकरीमध्ये पहिला पॉईंट पाहिलेला होता, तो म्हणजे नद्यांकाठची संस्कृती. नद्यांकाठी संस्कृतीचा उदय कशा पद्धतीने झालेला होता आणि कुठल्या नदीच्या किनारी किंवा काठी कुठल्या संस्कृतीचा उदय झालेला होता याबद्दल आपण माहिती पाहिलेली होती. यामध्ये सांगायचे जर झाल्यास टायग्रीस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मेसोपोटेमिया या संस्कृतीचा उदय झालेला असून नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्त संस्कृतीचा उदय झालेला होता. त्याच पद्धतीने होयांग हो या नदीच्या खोऱ्यामध्ये चीन संस्कृतीचा उदय झालेला असून सिंधू आणि सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यामध्ये भारतीय उपखंडाची निर्मिती झालेली होती. याबद्दलची माहिती आपण मागील तासिकेला पाहिलेली होती. त्यानंतर 1.2 म्हणजेच नवाश्म युगामध्ये शेतीला सुरुवात कशा पद्धतीने झालेली होती किंवा नवाश्म युगामध्ये शेतीची सुरुवात होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या असून या नवाश्म युगामध्ये कोणत्या वस्तूचं किंवा पिकांचं उत्पादन या शेतीमध्ये घेतल्या जात होते याबद्दलची माहिती आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा नवाश्म युगामध्ये शेतीला सुरुवात झालेली होती तर हा जो बदल म्हणजे दगडी हत्यारांच्या निर्मितीपासून शेतीपर्यंतचा जो प्रवास आहे, हा जो बदल झालेला होता, हे जे परिवर्तन झालेलं होतं हे अतिशय धीम्या गतीनं झालेलं होतं. या परिवर्तनासाठी जवळपास हजारो वर्षांचा कालावधीसुद्धा लुटलेला होता. आणि जेव्हा या युगामध्ये शेतीला सुरुवात झाली, नवीन शस्त्रांची निर्मिती झाली, नवीन शेतीच्या अवजारांची निर्मिती झाली, शेतकरी जे आपले शेतीला पूरक असणारी अवजारे असेल किंवा पशुपालन असेल किंवा या सर्वांच्या मदतीने जेव्हा शेती करू लागला तर अशा पद्धतीने या नवाश्म युगामध्ये शेतीला सुरुवात झालेली होती. या ठिकाणी नवाश्म युगामध्ये जी शेतीला सुरुवात झालेली होती त्याचा जो कालखंड या ठिकाणी सांगितलेला आहे तो इसवी सन पूर्व साधारणपणे 10,000 ते 8,700 वर्षाचा असेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि शेतीला सुरुवात विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये सुद्धा झाली असेल असं सुद्धा मत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या नवाश्म युगामध्ये शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळामध्ये झालेली असून बार्ली हे या नवाश्म युगातील एक मुख्य पीक होतं आणि त्यासोबतच गहू असेल, जवस असेल या पिकांचं उत्पादनसुद्धा या शेतीमध्ये घेतल्या जात होतं. ही प्रास्ताविक माहिती पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की नवाश्म युगामध्ये शेतीला सुरुवात कशा पद्धतीने झालेली होती, त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या. त्यामध्ये समोर तुमच्या व्हिडिओमध्ये दिसत असलेलं जे पॉईंट्स आहे त्यामध्ये 3 मुद्दे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. ज्यामध्ये नंबर 1 सांगितलेला आहे की होलेसिन जो कालखंड आहे या कालखंडामुळे सुद्धा नवाश्म युगामध्ये शेतीला सुरुवात झालेली होती. सोबतच जे सूक्ष्म अस्त्र आहेत या अस्त्रांची निर्मिती झाल्यामुळे सुद्धा शेतीला सुरुवात या नवाश्म युगामध्ये झालेली होती. तर या ठिकाणी आपल्याला जे होलेसिन कालखंड आहे या कालखंडाची जी संकल्पना आहे ती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, इसवी सन पूर्व सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचे जे हिमयुग आहे ते संपून उबदार व आर्द्र हवामानाचा कालखंड सुरू झालेला होता. या कालखंडामध्ये बर्फ वितळल्यामुळे अनेक मोठ्या अशा जलाशयांची निर्मिती होऊन पाण्याचे साठे निर्माण झालेले होते. अन्नासाठी प्राणी आणि वनस्पतींची उपलब्धता वाढलेली होती आणि मॅमोथ सारखा जो विशालकाय प्राणीजाती नष्ट झालेल्या होत्या आणि या प्राणीजाती नष्ट होऊन शेळी असेल, मेंढी असेल किंवा हरण असेल यासारख्या लहान व वेगवान प्रजाती या पृथ्वी तलावर निर्माण झालेल्या होत्या. तर जो होलेसिन कालखंड
नवाश्म युगामध्ये शेतीची सुरुवात होण्यासाठी प्रमुख कारण आहे, तर ती संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. त्यानंतर सूक्ष्म अस्त्रांची निर्मिती, या अस्त्रांची निर्मितीसुद्धा शेतीला नवाश्म युगामध्ये सुरुवात होण्यासाठी कारणीभूत आहे. तर जे होलोसिन कालखंडामध्ये मॅमोथसारख्या विशालकाय प्राणीजाती नष्ट होऊन त्या ठिकाणी ज्या शेळी असेल, मेंढी असेल किंवा हरण असेल, या ज्या लहान किंवा वेगवान प्रजाती निर्माण झालेल्या होत्या, तर या वेगवान प्राण्यांमुळे पुराश्मयुगीन जी बोजड हत्यारे निर्माण केलेली होती ती उपयोगात येऊ शकत नव्हती. त्यामुळे मध्याश्म युगामध्ये गारगोटीच्या दगडांपासून बोटांच्या नखांएवढी छोटी पाती काढून हत्यारे बनविली गेलेली होती आणि यांनाच सूक्ष्मास्त्रे असं म्हटलेलं आहे. या सूक्ष्मास्त्रांचा उपयोग करून मासेमारीचे गळ असेल, भाले असेल किंवा बाण असेल अशी हत्यारे, विळा, कोयता यासारख्या अवजारांची निर्मिती केली जाऊ लागलेली होती. आणि नवाश्म युगामध्ये जी शेतीची सुरुवात झालेली होती त्यासाठी जे तिसरा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे नवाश्म युगाचा उदय. या ठिकाणी नवाश्म युगाचा उदय ही संकल्पना समजून घेत असताना काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. या ठिकाणी नवाश्म युगाचा उदय होत असताना कोणकोणते बदल घडून आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. तर यामध्ये नंबर 1 सांगितलेलं आहे की शिकार आणि अन्नधान्य मिळवण्याची जी काही तंत्र होती यामध्ये या युगामध्ये सुधारणा झालेली होती. अन्नधान्यांच्या वाढीमुळे जे जनसमूह आहे ते एका ठिकाणी स्थिरावलेला होता. निसर्गात जे उगवलेले तृणधान्य आहे यांची कापणी करता करता शेतकरी धान्यांची पेरणी करू लागलेला होता. शेतीचं तंत्र विकसित झालेलं होतं. शेतकरी किंवा व्यक्ती पशुपालन करू लागलेला होता. शेतीमुळे कायमस्वरूपी वस्त्या निर्माण होऊन गाव आणि वसाहती निर्माण झालेल्या होत्या आणि यालाच नवाश्म युगाचा उदय असं पण या ठिकाणी म्हटलेलं आहे. शेती आणि पशुपालन यामुळे मानवाच्या जीवनशैलीत झालेल्या बदलाला एक ऑस्ट्रेलियन पुराणतत्त्वज्ञ गॉर्डन चाइल्ड यालाच नवाश्मयुगीन क्रांती असं म्हटलेलं आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे की शेती आणि पशुपालन यामुळे मानवाच्या जीवनशैलीत झालेल्या बदलाला नवाश्मयुगीन क्रांती कोणी म्हटलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियन पुराणतत्त्वज्ञ गॉर्डन चाइल्ड. धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेला आपण भारतातील आद्य शेतकरी, स्थिर गाव वसाहत याबद्दलची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.